धमकी दिली आहे समीर भुजबळ यांना। दुसरीकडे उद्धव ठाकरे मतदानासाठी बाहेर पडले आहेत। आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत आहेत। सहकुटुंब उद्धव ठाकरे आपला मतदानाचा हक्क कायद्यात बजावतील, मतदान करतील। उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदान करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। वरळीमधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तिहेरी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। वरळीमधली लढत ही अत्यंत महत्त्वाची। ठाकरे कुटुंबामधला पहिला मुलगा, पहिला व्यक्ती जो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला, लोकांमधून निवडून गेला, ती व्यक्ती म्हणजे आदित्य ठाकरे। 2019 मध्ये वरळीमधून निवडून आल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। या ठिकाणी तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळते। आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे अशी तिहेरी लढत वरळी मतदारसंघात। आणि आता उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचले। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे चौघही मतदान करण्यासाठी पोहोचले आहेत। वांद्रे पूर्व हा मतदारसंघ आहे जिथे त्यांचं वास्तव्य आहे, जिथे मतदार म्हणून त्यांची नोंदणी आहे आणि त्याच मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर ते पोहोचले आहेत। वांद्रे पूर्वमधली लढत सुद्धा सौरभ अतिशय इंटरेस्टिंग म्हणावी लागेल, कारण त्या ठिकाणी जिशान सिद्दीकी, त्याच्यानंतर वरुण सरदेसाई आणि मनसेकडून तृप्ती सावंत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। तिहेरी लढत जी आहे ती वांद्रे पूर्वमध्ये पाहायला मिळते। आणि आदित्य ठाकरे उभे असलेला वरळी मतदारसंघ, मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर 36 मतदारसंघ आहेत विधानसभेचे, त्याच्यापैकी 22 ठिकाणी ठाकरेंनी आपले उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत। सर्वाधिक उमेदवार ठाकरेंनी उभे केलेले आहेत। मुंबई ही शिवसेनेची, शिवसेना ही मुंबईची, हे समीकरण सुरुवातीपासूनच राहिलंय। मात्र शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष